एका गरीब माणसाला घर पाहिजे, घर असणाऱ्याला बंगला पाहिजे, बंगला असणाऱ्याला डुप्लेक्स पाहिजे, डुप्लेक्स असणाऱ्याला फार्म हाऊस पाहिजे, फार्म हाऊस असणाऱ्याला विदेशात प्रॉपर्टी पाहिजे, विदेशात प्रॉपर्टी असणाऱ्याला मोठा बिझनेसमॅन व्हायचंय, बिझनेसमॅनला अंबानीसारखं बनायचं आहे, अंबानीला जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचाय आणि तो श्रीमंत माणूस चंद्रावर जायचं स्वप्न पाहतोय। पण खरंच हे सगळं पाहता खरा श्रीमंत कोण? पैशात? मालमत्तेत? कशात? खरं श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे निरोगी शरीर आहे, ज्याला कुटुंबासाठी वेळ आहे, जो आपल्या मुलांसाठी वेळ देतो, ज्याला पैशाची हाव नाही, जो जे मिळाले त्यात समाधान मानतो। तो माणूस कोणतीही चिंता न करता शांतपणे झोपू शकतो। आज आपण सगळेच धावत आहोत मोठे काहीतरी मिळवायचं स्वप्न घेऊन, पण त्या धावपळीत आपण काय हरवत आहोत हे पाहायला हवं। आपलं आरोग्य, मनाची शांती, कुटुंब, नाती आणि त्या नात्यांमधला प्रेम। पैशाने सगळं मोकळं होतं असं वाटतं, पण खरी मोकळीक तर मनाच्या समाधानात असते। पैशाने खरे समाधान मिळत नाही। पैशाने आपण जगातील सगळ्या वस्तू घेऊ शकतो, पण त्या वस्तू आपलं मन समाधानी करू शकत नाहीत। माणूस पैसा कमावतो, मोठा बिझनेस करतो, परंतु त्याला रात्री आरामशीर झोप लागत नाही, कारण त्याच्या मनात चिंता असते। निरोगी शरीर नसल्यामुळे तो आनंदी नसतो। मात्र तो माणूस जो साधं पण निरोगी आयुष्य जगतो, जो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो, तोच खरा श्रीमंत आहे। श्रीमंती ही बाह्यदृष्टीने दिसणारी गोष्ट नाही, ती आपल्या मनात असते। समाधान आणि कृतज्ञता या भावना आपल्या मनात असतात, तरच माणूस खरा श्रीमंत होतो। पैसा आणि मालमत्ता हे फक्त साधन आहेत, पण समाधान आणि आनंद हे खरे ध्येय। आपल्याला जे मिळालंय त्यात आपण समाधानी असलो तर आपण सर्वात श्रीमंत माणूस आहोत। आजच्या काळात हा विचार फार महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकजण काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करतो, पण कधी मनाशी देखील संवाद साधायला पाहिजे। श्रीमंती ही आपल्या मनाची अवस्था आहे। आपली भावना, आपले नाते, आपलं आरोग्य आणि आपली शांती ह्यांतून ती येते। कोणत्याही बाह्य वस्तूने ती भरून निघत नाही। म्हणून विचार करा, तुम्ही खरे श्रीमंत आहात का? तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? तुमच्या मनाला शांती आहे का? जर उत्तर होय असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहात, कारण श्रीमंती ही पाहण्याच्या डोळ्यांमध्ये नसून मनाच्या दृष्टीत असते। आज अनेक लोक मोठी कार, मोठे घर आणि भरपूर पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं मिळवताना जर मनाची शांती हरवली तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही। श्रीमंती ही एक अशी भावना आहे की जिथे आपलं मन आणि हृदय दोन्ही सुखी असतात। ज्याच्या आयुष्यात प्रेम आहे, ज्याला स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर अभिमान आहे, तो खरा श्रीमंत आहे। तुम्ही बघाल तर अनेक लोक आयुष्यभर काहीतरी मिळवण्यासाठी संघर्ष करतात, पण शेवटी ते त्यांच्या आरोग्याला तुटवडा देतात, नाती कमजोर करतात आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या त्रस्त करतात। म्हणूनच जीवनात काही गोष्टी आहेत ज्या पैशाने खरेदी करता येत नाहीत। वेळ, प्रेम, नातं, मनाची शांती आणि आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे। तुम्ही आज जर या गोष्टी जपता, तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढता, स्वतःची काळजी घेता आणि मनाने समाधानी आहात, तर तुम्ही धगधगतं सोनं जपत आहात। अशा माणसाला जगातील कोणतीही संपत्ती मिळाली तरी काहीच कमी नाही, कारण त्याला आधीच सर्व काही मिळालं आहे। त्यामुळे आपल्या आयुष्यात या खऱ्या श्रीमंतीला महत्त्व द्या। बाह्य चमकधमकपेक्षा आतल्या शांततेला महत्त्व द्या। श्रीमंतीची खरी ओळख म्हणजे आनंद, प्रेम, समाधान आणि कृतज्ञता। आणि हे सगळं मिळवायला तुम्हाला फार काही करायचं नसतं, फक्त मनाला थोडा वेळ द्यावा लागतो। शांत मनाने जगताना, नात्यांवर प्रेम करताना आणि आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो। जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील असेच प्रेरणादायक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। तुमच्या छोट्या पाठिंब्यामुळेच आम्हाला